नमस्कार. अ, दीपावली आहे. कंधार नगरपालिकेच्या निवडणुकीचं वारं जोरात वाहत आहे. तर कंधारवासियांना दीपावलीच्या निमित्तानं आपण काय शुभ संदेश द्याल? नमस्कार. मी अनुराधा चेतन केंद्रे. सर्वप्रथम आपण सध्या सर्वजण अंधकारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणाऱ्या आणि अधोगतीकडून प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या दिव्यांचा उत्सव म्हणजेच दीपोत्सव साजरा करत आहोत. आणि त्या निमित्ताने मी आपणा सर्वांना ही दिवाळी सुख समृद्धीची, आनंददायी, आरोग्यमय व भरभराटीची जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते. अनुराधाताई केंद्रे हे नाव कंधार शहराच्या राजकारणामध्ये प्रताप पाटलांचं एक कट्टर समर्थक महिला नेतृत्व म्हणून पुढे आलेलं आहे. आपण मागील काळामध्ये नगराध्यक्षपद या शहराचं भूषवलेलं आहे. पण त्याचबरोबर एक उच्च शिक्षित डबल पीजी असणारी महिला या शहरासाठी अ, दिसते आहे, सामोरे येते आहे. तर ताई आपण आपल्या शिक्षणाबद्दल जनतेला कळू द्या. आपलं काय शिक्षण झालेलं आहे, काय क्वालिफिकेशन आहे? माझी शैक्षणिक पात्रता जी आहे, ती मी डबल एम-ए झालेली आहे. एम-ए इन इंग्लिश अँड एम-ए इन मराठी. शिवाय माझं व्यावसायिक पात्रता जर म्हटली, तर डी-एड, बी-एड आणि एम-एड झालेलं आहे. तसेच सोबतच मी सेट परीक्षा देखील क्वालिफाय आहे. सेट परीक्षा 2 विषयांमध्ये मी क्वालिफाय झालेली आहे. त्यातला पहिला आहे इंग्रजी आणि दुसरा आहे शिक्षणशास्त्र. आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर ह्या भागाचे आमदार आहेत. कंधार नगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. तर आपण एक ओबीसी चेहरा आहात आणि कंधार नगराध्यक्षपद हे जनतेतून निवडले जाणार आहे. आपणाला पूर्वीचा अनुभव आहे मॅडम. तर यापूर्वी आपण माजी नगराध्यक्ष होता किंवा नगराध्यक्ष तुमचा काळ होता. त्या काळात आपण कंधार शहरामध्ये असे नेमके लक्षणीय असे काय कामं केलेत जनतेला कळू द्या. नक्कीच सर. सर्वप्रथम मी म्हणजे मला जो अनुभव आहे नगराध्यक्षपदाचा 2012 ते 2016 या दरम्यान मी पहिले 2.5 वर्ष नगरसेविका म्हणून कार्यरत होते आणि नंतरचे 2.5 वर्ष ही नगराध्यक्ष म्हणून पदभार सांभाळलेला आहे. आणि त्या कालावधीमध्ये आम्ही आपल्या कंधार लोहा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या कंधार नगरपालिकेच्या अंतर्गत अनेक विकास कामं केलेली आहेत. त्यातील काही उल्लेखनीय कामांचा मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छिते. त्यातलं पहिलं जे काम आहे ते म्हणजे त्यावेळची पाण्याची कंधार शहराला जो पाणी पुरवठा केला जात होता आणि जी दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली होती त्या अनुषंगाने दूरदृष्टीचा विचार करून आम्ही लिंबोटी धरणावरून म्हणजे अप्पार मनार जो धरण आहे त्या धरणाकडून पाणी आणण्याचं काम आपल्या कंधार शहरासाठी हे एक महत्वाचं मोठं काम झालेलं आहे. ती योजना सुजल निर्मळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत आपण हे हाती घेतलेलं होतं. ती योजना जवळपास 24 कोटी रुपयांची होती आणि त्याचा पूर्ण करण्याचा कालावधी हा 2.5 वर्षाचा असताना देखील माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांमुळेच केवळ आपण ही योजना 1.25 वर्षामध्ये म्हणजे नागरिकांचं तारंबळ उडू नये पाण्यासाठी वगैरे म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आपण ती 1.25 वर्षात पूर्ण केलेली आहे. शिवाय दुसरं एक महत्वाचं काम झालेलं आहे ते म्हणजे आपले अतिक्रमणाच्या नावाखाली आपल्या काही व्यापारी बंधूंना उठवण्यात आलेलं होतं आणि त्यासाठी त्यांना परत प्रस्थापित करण्यासाठी म्हणून आपल्या नगरपालिकेला काही जागा हवी होती आणि ही जागा आपण जिल्हा परिषद आणि पशुवैद्यकीय दवाखान्याची त्यांना रिक्वेस्ट करून वगैरे सर्व प्रोसिजर पूर्ण करून आपण ती जागा कंधार नगरपालिकेकडे हस्तांतरित केलेली आहे. हे एक मोठं काम झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आता व्यापारी संकुल वगैरे देखील बांधले गेलेले आहेत. सर्व जणांना कंधार शहरवासियांना सर्वांना माहीतच आहे. शिवाय आणखी एक महत्वाचं काम म्हणजे आपल्या शहरामध्ये एक उद्यानाची त्या गरज भासली होती आपल्याला. त्या निमित्ताने आपण हुतात्मा स्मारक येथे शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर हे उद्यान तयार केलेलं आहे हुतात्मा स्मारक येथे. शिवाय आणखी एक महत्वाचं काम म्हणजे आपलं कंधार शहर हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि तालुक्याच्या ठिकाणी दर सोमवारी आठवडी बाजार भरतो आणि या आठवडी बाजारानिमित्त आजूबाजूच्या खेडेगावातील जी मंडळी आहे आपले बंधू भगिनी जे आपला माल शेतातला जो आहे तो विकण्यासाठी इथं येतात पण त्यांच्यासाठी कुठेही सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध नव्हती.
विशेष म्हणजे पुरुष कसेही ऍडजस्ट करू शकतात, पण ज्या महिला भगिनी बाहेर गावाहून येतात त्यांची अतिशय तारंबळ उडत होती आणि हा त्यांची ही तारंबळ उडू नये म्हणून आपण एक सार्वजनिक शौचालय देखील बांधलेलं आहे आणि हे बांधायची इच्छा बऱ्याच जणांची असेलही, पण त्यासाठी जागा त्यावेळेस उपलब्ध होत नव्हती. तर आपण खूप प्रयत्न करून शासकीय दवाखान्याची जी कंधारचं जे शासकीय दवाखाना आहे, तिथली जागा आपण आधी हस्तांतरित करून घेतली नगरपालिकेकडे आणि त्या ठिकाणी आपण सार्वजनिक शौचालय बांधलेलं आहे. शिवाय अजून आपलं उल्लेखनीय एक काम म्हणजे आपल्या कंधारमध्ये एक प्रॉपर अशी भाजी मंडई नव्हती. तर त्यासाठी आपण एक अहिल्यादेवी होळकर असं त्या भाजी मंडईला आता नाव दिलेलं आहे क्या बात आपण. आहे, क्या तर ती बात भाजी मंडई एक आपण ते एक काम आपल्या कार्यकाळामध्ये पूर्ण झालेलं आहे आणि अनेक शहरांतर्गत जे रस्ते रस्ते, असतील, सीसी रस्ते असतील, नाल्यांची कामं असतील, विद्युत स्वच्छतेची कामं असतील, लाईटची असतील. लाईटच्या स्वच्छतेची कामं असतील, हे सर्वजण आपल्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगल्या रीतीने झालेले आहे. आता सगळ्या कामांचा उल्लेख जर करायचा म्हटलं तर तेवढं काही इथे शक्य होणार नाही, ते अपुरं पडेल. पण जी काही मेन आपल्याला महत्वाची वाटलेली कामं आहेत, ती मी तुम्हाला आता सांगितली. अनुराधाताई, इतकं सुंदर नियोजन, इतकं सुंदर तुमचं काम, शहराने त्याचं गौरव केला, त्या विकासाबद्दल चर्चा झाली. एक महिला भगिनी नगराध्यक्ष पदाच्या दावेदार असताना एवढ्या मोठ्या कामाला आपण हात घातले. आता नुकताच प्रताप पाटील यांनी काल भूमिपूजनाचा कार्यक्रम केला आणि त्यामध्ये सुद्धा साहेबांनी जवळपास 7 कोटी रुपयाचे कामं प्रस्तावित केलेत. परत एक पत्र काही नवीन निधीचं येणार होतं, आलंय का त्याच्यामध्ये? ते 5 कोटी रुपयाची हो काही सर. चर्चा मला होती. मिळालेल्या माहितीप्रमाणे आता तुम्ही म्हटल्यासारखं आपण कालच कंधार शहरामध्ये अ, जवळपास 6 ते 7 कोटी रुपयांची अनेक कामांचं भूमिपूजन केलेलं आहे. ती कामं अवघ्या 2 दिवसात चालू करावी असे माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचे तसे तात्काळ त्यांनी आदेश दिलेले आहेत. आणि सोबतच त्यांनी असंही त्यांच्या भाषणातून सांगितलं होतं, की आपल्या कंधार शहरासाठी कोणत्याही प्रकारचा निधी इथून पुढेही कमी पडणार नाही आणि त्या विषयाच्या अनुषंगानेच त्यांनी हेही सांगितलं, की आता सध्याला आपल्या कंधार नगरपालिकेसाठी जवळपास 5 ते 6 कोटी रुपयांचा प्रस्ताव त्यांनी टाकलेला आहे. ज्यामध्ये आपल्या कंधार शहरातील काही अंतर्गत विकास कामं देखील होणार आहेत. त्यामध्ये काही आपले जे महामानवांचे स्मारक आहेत, तर तो अवतीभोवतीचा प्रदेश जो आहे, त्यांच्या सुशोभीकरणासाठी देखील तो निधी वापरण्यात येणार आहे. अशी मला मिळालेल्या माहितीप्रमाणे तर 5 ते 6 कोटी रुपये प्रस्तावित आहेत. केंद्रेताई, आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर आज ते जिल्ह्याचं राष्ट्रवादीचे नेतृत्व करतायत. त्यांच्या होम ग्राउंडच्या स्पीचवर आता निवडणुका होत आहे आणि अनुराधा केंद्रे उर्फ अनुसयाताई केंद्रे हे नाव प्रताप पाटील चिखलीकर आमदार साहेबांच्या कट्टर समर्थकाच्या यादीमध्ये घेतलं जाते. जागा ओबीसीला सुटलेली आहे. तर त्यांच्याकडं तिकीट मागणीबाबत काही प्राथमिक चर्चा झाली का? तशी एवढं काम तर तुम्ही केले, तुम्ही दावेदार आहात असं जनतेमध्ये ऐकायला मिळते मीडियाला. तर तुमचं आणि चिखलीकर साहेबांचं आणि पक्षाशी काय बोलणं झालंय आणि तिकिटाची मागणी केली काय? पण काय त्या तिकिटाबद्दल काय आपण काय सांगू इच्छिता तुम्ही कंधारच्या लोकांना? निश्चितच सर. अ, आम्ही नगराध्यक्ष पदाचे म्हणजे दावेदार म्हणून नाव समोर येत आहे आणि त्या अनुषंगाने आमची देखील इच्छा आहे, की पुन्हा एकदा आम्हाला जनतेची सेवा करण्याचं सौभाग्य आम्हाला लाभो. अ, अ, त्या त्या अनुषंगाने आम्ही म्हणजे चिखलीकर साहेब जो निर्णय घेतील आणि पक्षश्रेष्ठींचा जो निर्णय असेल, तो आम्हाला मान्य असेल. चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून जर आपण पुन्हा एकदा ह्या ठिकाणी जर विराजमान झालात, तिकीट घेऊन आलात, पहिली लढाई आपण जिंकलात, जनतेच्या कोर्टात गेलात, यश अपयश काय असेल ते असेल, कामावर ठरेल, तुम्हाला निवडणूक लोक स्वीकारणारच आहेत, त्याबद्दल चिंता नाही. परंतु एक महिला म्हणून महिलांसाठी काय विजन असेल, की शहरामध्ये आता काय कमी आहे आणि महिलांच्या विकासासाठी आपल्याला कुठले पावलं उचलावं लागतील? शेवटचा प्रश्न आहे, काय सांगाल या शहरातील महिलांना आपण? जसं की त्याच्यात शिक्षण असेल, आरोग्य असेल, काय यावर तुम्ही काय नवीन काय दृष्टी आहे आपल्याकडे? महिलांच्या आरोग्यासाठी सर्वप्रथम मी तत्पर राहील काम करण्यासाठी आणि त्यामध्ये जे स्वच्छतेचा वगैरे जो प्रश्न आहे, तो आपण नगरपालिकेच्या अंतर्गत तर सोडवतच असतो. पण प्रामुख्याने जर मला परत एकदा संधी जर मिळाली, तर मी पूर्ण कंधारमध्ये राहणाऱ्या सर्व महिलांशी म्हणूनच नाही, तर सर्वांशीच संपर्क साधेल. त्यांच्या काय अडी-अडचणी आहेत, काय प्रश्न आहेत, ते जाणून घेईल आणि ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम मी यापुढेही करत राहील. असं या ठिकाणी सांगू इच्छिते.
सर, तुम्ही मला आताच काय काम करणार असं जे विचारलं, तर त्यामध्ये मला एका प्रामुख्याने सांगावसं वाटते, की आपल्या कंधारमध्ये आपण आताच मी मगा सांगितल्याप्रमाणे व्यापारी संकुलासाठी जागा हस्तांतरित करून घेतली. त्या कालावधीमध्ये आपण पूर्ण लेआउट वगैरे सर्व आपल्या काळामध्ये झालेलं आहे. पण गाळे बांधकाम झाल्याच्या नंतर मात्र कुठेतरी असं वाटायला लागलं, की जो उद्देश, जे ध्येय आपण समोर ठेवलं होतं, ते कुठेतरी थोडंसं अपूर्ण राहिलं आहे. कारण आपण खरं तर आपलं ध्येय होतं, की जे विस्थापित व्यापारी झालेले आहेत, त्यांना प्रस्थापित करायचं होतं. आणि हे जे व्यापारी आहेत, ते साधे आपले गोरगरीब जनता आहे ती, फळ विक्रेता असतील, साधारण सर्वजण आहेत, कुटुंबीय. पण त्यामध्ये झालं असं, की ज्यावेळेस गाळे वाटप झालं ते जाहीर लिलावाद्वारे करण्यात आलेलं आहे. आमचा मानस अशा प्रकारचा अजिबात नव्हता. आमचा मानस एवढाच होता, की गाळे तयार झाल्याच्या नंतर आपण ते जे विस्थापित झालेले व्यापारी आहेत, त्यांना आधी आपण प्रस्थापित करावं आणि मग उरलेली जी गाळे आहेत, ती इतर लोकांना जाहीर लिलावाद्वारे देण्यात यावी. पण या बाबतीत इथं थोडंसं म्हणजे जाहीर लिलावाद्वारेच सगळी गाळे देण्यात आल्यामुळे सर्व विस्थापित व्यापाऱ्यांना हे मिळू शकलेले नाहीयेत. जे गरीब लोक होती ते पैसे कुठले भरणार? कारण आधीच त्यांना अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांचा पूर्ण ज्या ह्याच्यावर त्यांचा रोजगार म्हणजे पोट चालायचं तेच हाती नाही राहिलं, तर त्यांनी पैसा कुठून देणार? आणि त्या जाहीर लिलावामध्ये जो जेवढा जास्त पैसा देईल, काय लाख 2 लाख रुपये देईल, त्यालाच ती दुकानं देण्यात आलेली आहे. म्हणजे एकंदरीतपणाने कुठेतरी परत एकदा धनाढ्य जी व्यापारी मंडळी आहे, त्यांनी पैसे देऊन ही दुकानं वगैरे आपल्या ताब्यात घेतलेली आहेत आणि जी गोरगरीब व्यापारी जे होते बंधू भगिनी माझे, तर ते कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय झाल्यासारखा वाटतोय, की त्यांना हे प्राधान्य त्यांना आधी द्यायला पाहिजे होतं. कारण धनाढ्य व्यापारी कसेही त्यांनी त्यांचं रोजगार दुसरीकडेही त्यांना मार्ग सापडला असता. पण मुख्य म्हणजे हे जे गरीब जे होते ना, त्यांना आधी प्राधान्य द्यायला हवं होतं. आणि निश्चितप्रमाणे या अनुषंगानं जर मला संधी मिळाली, तर मी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यासाठी नक्कीच काही करू इच्छित आहे आणि असं संधी देण्यासाठी आणि त्या साहेबांच्या विचारातला कंधार शहराचा जो चेहरा-मोहरा बदलण्याचा जो त्यांचा मानस आहे, तर त्यामध्ये आम्ही साहेबांसोबत नेहमीच खंबीरपणे उभे राहणार आहोत. मला एवढंच सांगावसं वाटतंय, की आपण एखादा म्हणजे आता या ज्या निवडणुका आलेल्या आहेत, दर 5 वर्षांनी येतात. यावर्षी थोडासा लेट झाला. पण आपण एखादं म्हणजे बाजारात गेलो, एखादी भाजी विकत घ्यायची म्हटलं, तर आपण एक भाजी एका ठिकाणी भेटत असली तरी त्याच्यासाठी 4 ठिकाणी फिरतो आणि चांगली कुठे भेटेल हे निवडतो. तर या आगामी येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, त्या अनुषंगानं आपण उमेदवार जे आहेत, तर आता निवडणुका येणार म्हटल्यास इच्छुक उमेदवार सगळे आपापल्या तयारीला लागलेले आहेत. पण जनतेसाठी एक प्रामाणिक माझी अशी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून देखील मी अशी इच्छा व्यक्त करते, की आपण सर्वांनी उमेदवार निवडून देत असताना अतिशय तो निरखून पारखून निवडला जाईल याकडे जास्त लक्ष देण्यात यावं. मग तो उमेदवार सच्च चारित्र्याचा आहे का? तो सुशिक्षित, उच्च शिक्षित आहे का? किंवा त्याला समाजाचे जे समाजाच्या काही जे प्रश्न असतील त्याची जाण आहे का? तर या सर्व अनुषंगाने आपल्याला त्या उमेदवाराचा विचार करावा लागणार आहे आणि जरी या बाबतीत जर तो सर्व बाजूनी चांगला असला, तरी देखील अजून एक बाजू मात्र विसरता कामा नये, की त्या उमेदवाराच्या पाठीशी कोण आहे? त्याला साथ देणारं, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं असं नेतृत्व कोण आहे? आणि आज घडीला पाहता आपल्या लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांना त्यांचा जो राजकारणातील जो दांडगा त्यांचा अनुभव आहे, तो पाहता असं नेतृत्व आपल्याला लाभणं शक्य नाही. कारण प्लस पॉइंट असा एक आहे, की चिखलीकर साहेब मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं काम ते नेहमीच करत आलेले आहेत. मी आता काही माझ्या कार्यकाळात जी कामं झाली त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, की हे सगळं सहजासहजी शक्य झालेलं नसतं. पण हे केवळ शक्य झालं ते म्हणजे चिखलीकर साहेबांमुळे झालेलं आहे. आणि इथून पुढे देखील यावेळेचा एक प्लस पॉइंट असा आहे, की चिखलीकर साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून असल्यामुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब हे अर्थमंत्री आहेत.
त्यामुळे आर्थिक बाब आपली नक्कीच सक्षम आहे. आणि चिखलीकर साहेब वरून निधी शासनाकडून आपल्या कंधार नगरपालिकेसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून देऊ शकतात. आणि हे करू शकणारं एकमेव नेतृत्व म्हणजे केवळ आणि केवळ चिखलीकर साहेब आहेत. आणि जर वरून निधी जर मोठ्या प्रमाणात आणायचा असेल तर आपल्याला चिखलीकर साहेबांनी जे कोणते उमेदवार दिलेले असतील त्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांच्या हात बळकट करावे लागतील. आणि साहेबांकडे एक हाती नगरपालिकेची सत्ता द्यावी लागेल. तरच आपल्या नगरपालिकेचा विकास होणं शक्य आहे. याशिवाय आपण म्हणजे नगरपालिकेचा विकास जर तुम्ही अर्धे उमेदवार एका पक्षाचे दिलात आणि अर्धे उमेदवार दुसऱ्या पक्षाचे दिलात तर तो पुढे नगरपालिकेमध्ये तेच चालणार. एखादा प्रश्न येणार, मांडणार, मग त्यावरती अर्धे जण विरोध करायचा म्हणून करणार. कारण त्यांच्या कार्यकाळात चांगली कामं होऊ नये असाच हेतू राहणार. त्यामुळे प्रत्येक जण एकमेकांना विरोध करण्यामध्ये आपल्या कंधार शहराचा विकास मागे राहणार आहे. पण हा असं होऊ नये यासाठीच आपल्याला चिखलीकर साहेबांनी जे कोणते उमेदवार दिलेले असतील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून, कारण ते उमेदवार देत असताना दूरदृष्टीचा विचार करूनच ते उमेदवार निवडत असतात. आणि त्या अनुषंगानं आपण देखील त्यांना साथ द्यावी आणि त्यांच्या हात बळकट करून आपल्या कंधार नगरपालिकेची जी सत्ता आहे ती चिखलीकर साहेबांकडे एक हाती दिली तर आपल्या कंधार शहराचा नक्कीच साहेब म्हटल्याप्रमाणे चेहरा मोहरा बदलून जाईल आणि आपल्या कंधार शहराचा विकास होईल. ताई, आपण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचे दावेदार आहात. आपल्याला राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळेल का? निश्चित आता माझ्या कामाची दखल माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हेही घेतील आणि श्रेष्ठींना देखील त्यांनी देखील माझ्या कार्याची दखल घेऊन निश्चित प्रमाणे ते विचार करतील. मग आता सर्वस्वी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि पक्षश्रेष्ठी जो कोणता निर्णय घेतील तो मला सर्वतोपरी मान्य राहील. आपल्यासोबत कंधार नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा, झुंजार नगरसेविका ज्या अनुराधा उर्फ अनुसया ताई चेतन केंद्रे या आहेत, त्या उच्च विद्या विभूषित MA इंग्लिश, MA मराठी, DED, BEd, MEd, सेट एक्झाम पास. सेट एक्झाम मध्ये त्यांनी इंग्लिश आणि शिक्षणशास्त्रासह त्यांनी PG केली, परीक्षा, व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत. आणि त्यांच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये पाणी पुरवठ्याचा विषय असेल, कंधार शहराच्या अंतर्गत विकासाचा विषय असेल, कंधार शहराच्या विद्युतीकरणाचा विषय असेल, कंधार शहराच्या स्वच्छतेचा विषय असेल, कंधार शहरातील व कंधार शहरात येणाऱ्या पूर्ण नागरिकांचा, त्यात महिला असतील, विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, वंचित असतील, या सर्वांचा विचार करून त्यांच्या राहण्याचा, निवाऱ्यांचा आणि त्यांच्या स्वच्छतेचा विचार करून त्यांनी या ठिकाणी स्वच्छतागृह निर्माण केलेले आहेत. आणि आताच प्रताप पाटील चिखलीकर यांनी मागच्या 2 दिवसापूर्वी जवळपास 6,74,00,000 रुपयाच्या तांत्रिक मान्यतेसह वर्क ऑर्डर तयार करून गुत्तेदारांना सूचना दिल्या आहेत आणि शहरात कामाचं त्यांनी भूमिपूजन केलेलं आहे. आणि आताच ताईने मीडियाशी बोलताना आता असंही सांगितलंय की 5 कोटी रुपये शहरातील महापुरुषांच्या याच्या सुशोभीकरणासाठी आलेले आहेत. आणि प्रताप पाटील चिखलीकर हे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते असल्यामुळे आणि ताईने जी विकासाची जी काही कामं केलेली आहेत त्या विकास कामाचं मेरिट बघून निश्चितच प्रताप पाटील चिखलीकर हे त्यांच्या कामावर त्याची दखल घेऊन यांना नक्कीच नगराध्यक्षपदी OBC साठी सुटले असतानाही अनुसयाताई केंद्रे ह्या उच्च विद्या विभाषित या कॅन्डिडेट असल्यामुळे, नगराध्यक्ष पदाच्या कॅन्डिडेट असल्यामुळे त्यांचा विचार व्हावा अशी त्यांनी पक्षाकडे विनंती केली आहे. आणि अशी त्यांनी खात्री पण दिलेली आहे की अजितदादा पवार नामदार, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत, तिथं आमच्या पक्षाचे अर्थमंत्री आणि आमच्याच पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर असल्यामुळं मधली जी सिस्टीम लागते त्याला नगरपालिकेची सिस्टीम म्हणतात. इथली स्थानिक संस्था, स्थानिक राज्य संस्थेमधलं हे महत्वाचं घटक असणारी नगरपालिका जर चिखलीकर साहेबांच्या हाती एक हाती पूर्ण नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह जर जनतेनं निवडून दिले तर या कंधार शहराचा चेहरा मोहरा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला मी एक अनुसयाताई केंद्रे म्हणूनच नाही तर प्रताप पाटील चिखलीकर यांची कट्टर समर्थक म्हणून या कंधार शहराचा विकासाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मी अहोरात्र काम करेल आणि महिला भगिनीचे सर्व युवकांचे मतदारांचे प्रश्न मी तातडीने सोडेल असा त्यांनी मीडियाशी त्यांनी विश्वास दाखवलेला आहे. आणि शेवटी प्रताप पाटील चिखलीकर हे पक्षाचे नेते आहेत, आमदार आहेत. त्यांनी माझ्या निवडणुकीच्या तिकिटाच्या संदर्भाने घड्याळ निशाणीबद्दल, माझ्या उमेदवारीबद्दल जे निर्णय घेतील, जे निर्णय देतील
तो मला मान्य राहील आणि प्रताप पाटील चिखलीकरांच्या शब्दाच्या एकही शब्दाच्या बाहेर जाणार नाही. विकासासाठी मी प्रताप पाटला सोबत राहील हा त्यांनी या ठिकाणी विश्वास दर्शवला. धन्यवाद ताई, आपण महाराष्ट्राला दिलखुलासपणे चर्चा केली, माहिती दिली त्याबद्दल आपले मीडियामध्ये आभार. धन्यवाद.